या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी सुरेश म्हात्रे खासदार जोडले गेलेले आहेत आपल्याशी। सुरेश जी, माझा आवाज आपल्याला येत असेल? अत्यंत निंदनीय ही घटना बदलापूरमध्ये घडली, आपल्याला या संदर्भातली बातमी मिळालीच असणार, काय आपली पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा तर ही जी निंदनीय घटना घडली या क्रूर कृत्याचा मी निषेध करतोय। आणि या संदर्भात जेव्हा मी डीसीपी पाठारे साहेबांशी बोललो 2 दिवसापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलं का संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि कारवाई योग्य त्या दिशेने चालू आहे। परंतु जेव्हा अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि विद्याप्रसारक मंडळाच्या विषयी जेव्हा लोकांना संशय आला की काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न विद्यालयाच्या माध्यमातून केला जात आहे आणि विद्यालयाचे काही सदस्य देखील प्रसारक मंडळाचे ते देखील चुकीच्या पद्धतीने मीडियाशी किंवा लोकांशी बोलत आहेत, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी तीच गोष्ट डीसीपी साहेबांच्या कानावर टाकली आणि ह्या केसच्या संबंधित ज्यांचाही संबंध असेल अशा सगळ्या लोकांवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी आणि ती लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारची मागणी देखील मी डीसीपी साहेबांकडे केली। आणि ही जी खरं म्हटलं तर जी घटना घडलेली आहे हे एकदम क्रूर कृत्य आहे, याच्यात सजा व्हायला हवी। आपण पाहतात एक तर चार्जशीट लवकर जाणे, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालणे आणि त्यानंतर अशा कृत्यासाठी सजा देखील तशाच प्रकारे क्रूर असावी असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे। सुरेश जी, 13 ऑगस्टची ही घटना आहे, 13 ऑगस्टला हे संपूर्ण प्रकरण झालं, त्यानंतर आज 20 तारीख आहे, जवळजवळ आपण पाहायला गेलं तर 7 दिवस झालेले उलटून गेले। त्यानंतर शाळेकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत होता असा सातत्याने आरोप केला जातोय। आज जर हे एवढं मोठं आंदोलन झालं नसतं तर हे प्रकरण दाबल्या गेलंच असतं नक्की। तर हे अशा कितीतरी घटना घडतात पण यावर का कारवाई होत नाही? नाही ते तर बघा, मी म्हणून काल माझी भूमिका स्पष्ट केली की या संबंधित जेही शाळेची कोणी पदाधिकारी असतील, त्यांच्या संस्थेचे कोणी जेही लोक असतील जे या गोष्टीसाठी जबाबदार असतील, काही सीसीटीव्ही फुटेज यांनी हे करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्वरित यांच्यावर कारवाई व्हावी आणि कोणाला याच्या सोडण्यात येऊ नये। कारण ही सगळ्यात मोठी निंदनीय घटना आहे, हे क्रूर कृत्य आहे। त्याच्यामुळे याच्यात ज्यांचाही थोडा तरी सहभाग असेल तरी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल। धन्यवाद सुरेश जी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।